प्रेज लॉर्ड. प्रभूला मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत आहे प्रियानो. आणि प्रभूंनी संधी दिली की आम्ही देवाच्या वचनातून आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी बदल करावा, ज्या गोष्टी आम्ही प्रभूला आवडणाऱ्या कराव्यात, आज वचनातून आम्ही पाहणार आहोत. आणि प्रभूचं नाव मी उंच करत आहे. जे लोक सातत्यानं व्हिडिओ पाहत आहेत, शेअर करत आहेत आणि कितीतर लोक आशीर्वादित होत आहेत प्रियानो. आणि तुम्ही एक शेअर करण्याच्याद्वारे एका भावाला, एका बहिणीला हे वचन पाठवण्याच्याद्वारे कितीतर लोकांच्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद येत आहेत. लोकांचे फोन कॉल्स येत आहेत प्रार्थनेसाठी. आणि आम्ही विश्वास धरतो की परमेश्वर या दिवसांमध्ये त्याच्या जीवनामध्ये काम करत आहेत. तर या प्रभूच्या वचनामध्ये आपण जाऊया. आज परमेश्वरचा निरोप आमच्यासाठी काय आहे, परमेश्वर आज आमच्याशी तो काय बोलणार आहे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वर पित्याची इच्छा प्रत्येक मानव जातीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी कोणते आहे, आज आम्ही पाहणार आहोत प्रियानो. तर या वचनामध्ये आपण जाऊया. लूक याचा 17वा अध्याय आणि 32 वचन काय सांगतं पाहूया. लूक याचा 17वा अध्याय 32 वचन. लोटाच्या बायकोची आठवण करा. देवाचं वचन सांगते प्रियानो की लोटाच्या बायकोची, पत्नीची आठवण करा. आम्हाला माहित आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 19व्या अध्यायामध्ये लोट आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी आणि सदम गोमरा याच्याविषयी त्या ठिकाणी पूर्णपणे सविस्तर त्या ठिकाणी उत्पत्तीच्या 19व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आम्ही पाहतो मग कशा रीतीनं परमेश्वराने त्याचे दूत पाठवले आणि कशा रीतीनं त्या ठिकाणी त्या नगराचा नाश करायचं ठरवलं होतं. तिथं असलेलं पाप, तिथला असलेला स्वैराचार, तिथं असलेले व्यभिचार परमेश्वरापर्यंत ते गेलो होतं प्रियानो. आणि प्रभूनं संधी त्यांना दिली बदलण्याची, पण तू सदम गोमरा बदलण्यासाठी तयार नव्हता. शेवटी प्रभू निर्णय घेतला या सदम गोमराचा नाश करायचा. माझ्या प्रियानो, हे लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही त्याच्या लेकरांच्या पापामुळं एकदम एका वेळी तो नाश करत नाही. तो सुधारण्याची संधी देतो, तो बदलण्याची संधी देतो. कारण वचन सांगतं मिका 7:18 मध्ये त्याला दया करण्यामध्ये आनंद आहे. परंतु जर आम्ही बदलत नाही, पुन्हा तेच पाप करत होतो प्रियानो, तर आम्ही देवाच्या विरुद्धात आम्ही जात आहोत. आणि या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वरानं लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या 2 मुलींना त्या ठिकाणी त्या सदोम गोमरातून बाहेर काढण्यासाठी देवदूत त्या ठिकाणी पाठवले प्रियानो. त्या देवदूतानं म्हटलं की याचा पाप परमेश्वरापर्यंत गेलेला आहे, सदोम गोमराचं नाश करायचा आम्ही ठरवलं आहे. आणि लोटा, तू इथं राहू नको, तुला बाहेर जायला पाहिजे. हा सदोम गोमरा तुला सोडायचा आहे. आणि आम्हाला माहित आहे की सदोम गोमरा त्या ठिकाणी सोडण्यासाठी ते बाहेर पडले. लोट होता, पत्नी होता, त्याचे 2 मुले होते आणि सोहर या ठिकाणी ते जात होते. आणि ते जात असताना प्रियानो लोट पुढे होता, त्याच्या मुली त्याच्या मागं होत्यात आणि पाठीमागं त्याची पत्नी होती. आणि देवदूत त्या ठिकाणी स्वर्गातून, आकाशातून अग्नीच्या द्वारे त्या ठिकाणी त्या सदोम गोमराचा नाश त्या ठिकाणी करत होते प्रियानो. आणि लोटाच्या पत्नीनं त्या ठिकाणी ते सर्व तिच्या कानावरती येत होतं जेव्हा ती पळत होती. आणि वचन सांगतं की तिनं मागं वळून पाहिलं की ज्या गोष्टी घडत आहेत. आणि देवदूतानं त्या ठिकाणी लोटला, त्याच्या परिवाराला सांगितलं होतं की बाबांनो, काही या ठिकाणी होईल, पण तुम्ही मागे वळून पाहू नका. परंतु ह्या स्त्रीनं ऐकलं नाही. त्या देवदूताचा शब्द तिनं त्या ठिकाणी अवमानला. आणि वचन सांगते मागं फिरून तिनं पाहिलं प्रियानो. आणि जेव्हा मागं फिरून पाहिलं, वचनामध्ये स्पष्टपणे सांगते की ती जाग्यावरती मिठाचा खांब झाली. का परमेश्वर आज आम्हाला त्या लोटाच्या पत्नीची आठवण करायला सांगत आहे. का परमेश्वर आज आम्हाला त्या लोटाच्या पत्नीकडे पाहायला सांगत आहे प्रियानो. ज्या रीतीनं त्या लोटाच्या पत्नीनं मागं पाहिलं आणि जाग्यावरती मिठाचा खांब झाली. आत्मिकरित्या जर पाहिलं, बरेचसे विश्वासणारे लोक ज्यांना परमेश्वरानं त्या पापातून, जुन्या स्वभावातून, जुन्या गोष्टीतून बाहेर काढलेलं असतं, पण बरेचसे लोक पुन्हा त्याच गोष्टी करत राहतात, त्याच गोष्टीमध्ये जातात, त्याच गोष्टी
त्या ठिकाणी करण्यासाठी त्याला आनंद वाटतो प्रियानो. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी लोटाची पत्नी परमेश्वरानं आज्ञा दिलेल्या असताना सुद्धा, देवदूतानं त्यांना सूचना दिलेल्या असताना सुद्धा मागे वळून ती पाहिली आणि जाग्यावरती मिठाचा खांब झाली. विश्वासाने लोक सुद्धा त्या जुन्या स्वभावाकडे लक्ष देतात, ते जुन्या स्वभावामध्ये अडकतात, जुनं पाप ते करायला लागतात. जे पाप त्यांनी त्या ठिकाणी सोडलं होतं, जे पश्चात्तापाद्वारे प्रभूकडे आले होते, नवा स्वभाव त्यांनी धारण केला होता, शुद्धता त्यांनी धारण केली होती, परंतु पुन्हा ते पाप करण्यामध्ये त्या ठिकाणी जर अडकलेले आहेत. वचन सांगतं लोटाच्या पत्नीसारखं आमची गत होऊ शकते प्रियानो. ती लोटाची पत्नी खांब झाली मिठाचा. याचा अर्थ आत्मिकरित्या आम्ही जर पाहिलं तर आम्ही मिठाचा खांब होऊ शकतो. म्हणजे काय की ज्या रीतीने ती मिठाचा खांब झाली, एका जागी स्थिर झाली, तिला पुढे जाता येईना, मागे जाता येईना, ते एका ठिकाणी स्थिर झाले प्रियानो. त्याच रीतीनं आत्मिकरित्या सुद्धा आम्ही एका मिठाच्या खांबासारखं झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये उन्नती नाही, आत्मिकरित्या उन्नती येऊ शकत नाही. आत्मिकरित्या ज्या रीतीने परमेश्वर आम्हाला एका उंच ठिकाणी घेऊन जाणार आहे, आम्हाला कृपादानानं भरणार आहे, आम्हाला त्याच्या सामर्थ्यानं भरणार आहे, तर त्या गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ शकत नाहीत प्रियानो. कारण कृपादान परमेश्वर आम्हाला ठेवलेले आहेत. बरेचसे लोकांनी ख्रिस्ती जीवनाला मर्यादा घालून घेतलेली आहे. एवढंच प्रभू मला माहीत झाला, एवढाच ख्रिस्त मला माहीत झाला, मी रविवारच्या भक्तीला जात आहे, मी बाप्तिस्मा घेतलेला आहे, पण तेवढंच ते लोक त्या ठिकाणी तिथंच ते बसलेले आहेत, पुढे जात नाहीत. कदाचित त्यांच्या जीवनामध्ये ते अजून जुन्या गोष्टी आहेत, ते जुनं राग आहे, ते जुना व्यभिचार आहे, ते जुनं खोटं बोलणं आहे, ते जुनं व्हिडिओ मोबाईलवरती वाईट पाहणं आहे, जुनं तरीकाने बोलणं आहे, वाईट कृत्य करणं आहे. म्हणून आज त्यांच्या जीवनामध्ये ज्या रीतीनं वाढ व्हायला पाहिजे ते वाढ झाले नाही. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष प्रभूमध्ये आहेत, परंतु चोरी करणं, लबाड बोलणं, इतरांना फसवणं, बऱ्याचशा अशा गोष्टीमध्ये गुप्त पापामध्ये जीवन जगल्यामुळं आज आत्मिकरित्या वाढ नाही. ते एक खास ठिकाणी ते बसलेले आहेत, एकाच ठिकाणी ते स्थिर आहेत, एकाच ठिकाणी त्याचं जीवन त्या ठिकाणी थांबलेलं आहे. म्हणजे प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया की खरोखर आम्ही त्या जुन्या गोष्टीकडे पाहत आहोत काय, जुन्या गोष्टी आम्ही करत आहोत काय, आमच्या जीवनामध्ये तरी जुना स्वभाव पुन्हा तो येत आहे काय, न क्षमा करायचं हृदय आमच्या जीवनामध्ये आहे काय, अजून जुन्या गोष्टीमध्ये आम्ही अडकून पडलेले आहोत काय. जर आम्ही असं जीवन जगत आहोत, माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, आम्हाला परमेश्वर ज्या उत्तम गोष्टी देणार आहे त्या कधीच आम्हाला प्राप्त होणार नाहीत. मग त्या आत्म्याच्या गोष्टी, सामर्थ्याच्या गोष्टी, कृपादानाच्या गोष्टी त्या आम्हाला कधीच प्राप्त होऊ शकत नाहीत जर जुन्या गोष्टीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, जुन्या स्वभावामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. कारण देवाचं वचन काय सांगतं प्रियानो, वचन आम्ही पाहूया उत्पत्तीचा 19 अध्याय 17 वचनामध्ये त्यांना काय सांगितलेलं असतंय. देवदूत काय म्हणतात उत्पत्ती 19:17 मध्ये, त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कुठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. वचन स्पष्टपणे सांगते प्रियानो, देवदूतांनी आज्ञा दिली होती की माग पाहू नका, पळ काढा, लवकर जावा त्या डोंगरावरती. पण तू लोटाच्या पत्नीनं माग पाहिलेलं, पाठीमागं पाहिलं मी पाहतोय प्रियानो, आणि मिठाचा खांब झाली. याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये अजून आम्ही त्या जुन्या गोष्टीमध्ये आहोत काय, जुन्या स्वभावामध्ये आहोत काय, जुन्या वागण्यामध्ये आहोत काय. बरेचसे लोक चर्चमध्ये आल्यानंतर एक त्या ठिकाणी देवदूतांसारखं त्यांचं जीवन असतं, देवदूतांसारखं बोलणं असतं, वागणं असतं, त्या ठिकाणी इतरांबरोबर ते भेटत असताना एक सौम्यतेने ते भेटतात. पण जेव्हा ते मंदिराच्या बाहेर जातात, जेव्हा ते आपल्या कुटुंबामध्ये जातात, जेव्हा त्या ठिकाणी समाजामध्ये जातात, कामाच्या ठिकाणी जातात, त्यांची वागणूक बदलते. चर्चमध्ये त्या ठिकाणी दूत सारखे असतात आणि मग बाहेर गेल्यानंतर घरामध्ये भूतासारखं जीवन किंवा एक वाईट जीवन जगणारे लोक आज आम्ही पाहत आहोत. आम्ही कुणाला फसवा लागलो? त्यांना वाटतं की आम्ही लोकांना फसवत आहे, त्यांना वाटतं आम्ही देवाला फसवत आहे. नाही, देवाचं वचन स्पष्टपणे गलती करायच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय, फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. आम्ही स्वतःला फसवत आहोत, ज्या जुन्या गोष्टीकडे लक्ष देऊन, त्या जुन्या गोष्टी करून, जुन्या स्वभाव, जुनं भांडण, जुनं राग, जुनं व्यसन, जुन्या सर्व गोष्टीच्या द्वारे. माझ्या प्रिय लोकांनी लक्षात ठेवा, अजून आमच्या जीवनामध्ये त्या जुन्या स्वभावामध्ये अडकल्यामुळं अजून उन्नती आमच्या जीवनामध्ये नाही आहे. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही पोचलं पाहिजे अजून पोचत नाही, म्हणून सैतान आमच्या परिवाराचा ताबा घेत आहे,
म्हणून सैतान आमच्या जीवनाचा ताबा घेत आहे, म्हणून सैतान आमच्या त्या ठिकाणी कामाचा व्यवसायाचा त्या ठिकाणी ताबा घेत आहे. जे आशीर्वाद आमच्या परिवारामध्ये आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत, जे आशीर्वाद आमच्या व्यवसायामध्ये कामामध्ये आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. का? कारण जुना स्वभाव आमच्या जीवनामध्ये आहे, जुनं वागणं आमच्या जीवनामध्ये आहे. ते पाप कुठं तर आमच्या जीवनामध्ये घर करून राहिलेलं आहे. त्या पापामुळे आमचा आशीर्वाद तटलेला आहे. त्या पापामुळे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कल्याण गोष्टी तटलेल्या आहेत. त्यातून आम्ही बाहेर पडणं महत्वाचं आहे प्रियानो, त्यातून आम्ही बाहेर येणं महत्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही त्या जुन्या गोष्टीमध्ये राहणार, आम्ही नवीन गोष्ट पाहू शकत नाही, आम्ही नवीन आशीर्वाद पाहू शकत नाही, नवीन सामर्थ्य पाहू शकत नाही, नवीन अभिषेक आम्ही पाहू शकत नाही, नवीन प्रकटीकरण आम्ही पाहू शकत नाही. आम्ही जुन्याच त्या गोष्टीमध्ये आहोत काय, जुन्याच त्या सभामध्ये आहोत काय? तर वचनामध्ये काय लिहिलंय? यशाया याचा 43 अध्याय आणि 18 वचनामध्ये परमेश्वर म्हटला, जर नवीन गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत तर तो काय म्हणतोय, पहिला आम्ही काय केलं पाहिजे? यशाया याचा 43 अध्याय आणि 18 वचन. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. परमेश्वर स्पष्टपणे आज तुमच्याशी माझ्याशी बोलताय प्रियानो. परमेश्वर म्हणताय जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, जुनं त्या ठिकाणी तुमचं पाप निघून गेलं, जुनं वागणं निघून गेलं, जुनं कृत्य निघून गेलं. पण तो आज आम्ही त्या जुन्या गोष्टीमध्ये अजून आहोत काय? अजून आमच्या जीवनामध्ये त्या जुन्या गोष्टी आम्ही करत आहोत काय? ज्या व्यभिचाराच्या गोष्टी आम्ही सोडलेल्या, ज्या आम्ही त्या ठिकाणी वाईट कृत्य आम्ही सोडलेलं, लबाड बोलणं आम्ही सोडलेलं, फसवणूक आम्ही सोडली होती, पण त्याच गोष्टी आज आम्ही करत आहोत काय? परमेश्वर म्हणतोय नव्या गोष्टी पाहायच्या आहेत का माझ्या मुला, नव्या गोष्टी पाहायच्या आहेत का माझ्या मुली? तर जुन्या गोष्टी सोडून दे, जुन्या गोष्टीतून बाहेर ये, जुन्या गोष्टीचा त्याग कर. जोपर्यंत जुन्या गोष्टी सोडणार नाहीच, नवीन गोष्ट आम्हाला पाहायला मिळणार नाही, नवीन गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मिळवू शकत नाही प्रियानो. कारण वचन सांगतं जुनं ते होऊन गेलाय, जुन्याकडे लक्ष देऊ नका. मी परमेश्वर म्हणतो नवीन करणारा देव आहे, नवीन मी करणार, नवीन गोष्टी देणार, नवीन अभिषेक देणार, नवीन सामर्थ्य देणार, नवीन प्रकटीकरण देणार, नवीन आशीर्वाद देणार. पण तू जुनं आम्ही सोडायला पाहिजे, जुनं वागणं आम्ही सोडायला पाहिजे, जुनं कृत्य आम्ही सोडायला पाहिजे. प्रियानो वचनामध्ये काय सांगताय मी पाहूया. यशाया 43:19 मध्ये पुढे वचन काय सांगतंय? यशाया 43:19. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. परमेश्वर म्हणताय जर जुन्या गोष्टी तुम्ही सोडायला तयार आहे, आज जे लोक मला पाहत आहेत, किती लोक या ठिकाणी म्हणतील, कबूल करतील की होय मी आज जुन्या गोष्टी सोडायला तयार आहे. पाळक साहेब, मी प्रभूच्या समोर त्या ठिकाणी आलेला असताना माझं जीवन मी समर्पित करतो, जुन्या गोष्टी सोडतो, मी सोडतो. मला त्या गोष्टी नको आहेत, ते जुना राग नको आहे, जुने भांडणं नको आहेत, जुनं क्षमा करायचं हृदय मला नको आहे. बरेचसे भाव एकमेकाच्या शेजारी राहत असतात, एक भिंत मध्ये असते, पण तू जुनी कधी तर झालेली भांडणामुळं आज ते लोक एकमेकावर बोलत नाहीत, एकमेकाबरोबर नातेसंबंधामध्ये ते नाहीत, एकमेकाचा पाहुणचार करत नाहीत, एकमेकाला विचारत नाहीत, एकामेकाच्या दुःखामध्ये सहभागी होत नाहीत. नाही, मी नाही जाणार, नाही मी जाणार नाही. त्यानं कसं केलं? कधी कधी त्या भावांची ज्या पत्नी असते, त्या भावांमध्ये त्या ठिकाणी दरार पडायला जर कारणीभूत कोण असेल तर त्या पत्नी ठरतात. अहो बघा, 5 वर्षापूर्वी तो तसा वागला होता, आता त्याला मदत करायची नाही. 10 वर्षापूर्वी त्यानं तसं कृत्य केलं होतं, त्याला मदत करायची नाही. 10 वर्षापूर्वी तो आमच्याशी वागला होता, त्याला मदत करायची नाही. जुन्या गोष्टी. आणि हेच परिवार देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्या ठिकाणी उड्या मारून स्तुती आराधना करतं, देवाच्या वचनाला प्रेज लॉर्ड आमेन म्हणतं, एखाद्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी हाऊस ग्रुप घेतं, प्रार्थना इतरांसाठी करतं, काउन्सिलिंग करतं. पण तुम्हाला सांगू द्या, काउन्सिलिंगची खरी गरज या लोकांना आहे, जे लोक जुन्या गोष्टी अजून न सोडता त्या ठिकाणी जगाला सांगत फिरत आहेत ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी, प्रेमाविषयी, क्षमेविषयी. व त्यांच्या जीवनामध्ये ते क्षमेचं अंतःकरण नाही, त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एकाला क्षमा करावं, दया करावी अंतःकरण नाही आहे. ही बदलण्याची वेळ आहे माझ्या बहीण भावांनो. जगाला आम्ही शिकवतोय, जगाला आम्ही सांगतोय, स्टेजवरती मोठमोठ्या गोष्टी आम्ही बोलणार लोक आहोत. अहो परंतु ख्रिस्त शिकवणं त्या ठिकाणी सोपं आहे, ख्रिस्त शिकवणं लोकांसमोर इजी आहे, पण ख्रिस्त जगणं अवघड आहे. आज मी पाहतोय मोठमोठे त्या ठिकाणी बरेचसे लोक, बरेचसे त्या ठिकाणी देवाचं वचन शिकवतात, पण त्याच्या जीवनामध्ये तो ख्रिस्त नाही आहे. जे वचन ते शिकवत आहेत त्याच्या जीवनामध्ये वचन नाही आहे.
आज ही ओळखण्याची वेळ आहे, आज जागृत व्हायची वेळ आहे की आमच्या जीवनामध्ये ज्या सेवकाला आम्ही फॉलो करत आहोत, एखाद्या युट्यूबवरती एखाद्या सेवकाला आम्ही फॉलो करतात, खरोखर त्याचं जीवन तसं आहे काय? जे वचन तो शिकवत आहे, ज्या गोष्टी तो शिकवत आहे, खरोखर त्याचं वचन जीवन तसं आहे काय? आज आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहूया. ख्रिस्त शिकवणं सोपं आहे हो, चार लोकांच्या टाळ्या वाजवून घेणं सोपं आहे, पण आम्ही ख्रिस्त जगतोय काय? आणि तो ख्रिस्त मंडळीमध्ये नव्हे, तो ख्रिस्त विश्वासल्या लोकांच्या जीवनामध्ये जगत असताना, विश्वासल्या लोकांच्या सहभागीमध्ये असताना तेवढंच नव्हे, तो ख्रिस्त आमच्या घरात आम्ही त्या ठिकाणी जगत आहोत काय? आमच्या कामाच्या ठिकाणी ख्रिस्तासारखं ते जीवन जगत आहोत काय? बरेचसे लोक आपल्या त्या ठिकाणी कामावरतीचे त्या ठिकाणी अधिकारी आहेत, मालक आहेत, आपल्या हाताखाली असलेल्या लोकांवरती अत्याचार आणि अन्याय करणारे शब्द ते बोलत आहेत, फसवण्याच्या गोष्टी करत आहेत, त्याच्या पगारामध्ये त्याच्या मजुरीमध्ये त्या ठिकाणी फसवण्याचं कार्य ते करत आहेत. माझ्या भावांनो, की बदलण्याची वेळ आहे, माझ्या बहिणींनो, की बदलण्याची वेळ आहे. कदाचित तुम्ही आराधना करणारे लोक असाल, कदाचित तुम्ही त्या ठिकाणी चर्चमध्ये एखादं कोणतं जर काम करत असाल, पण मला तुम्हाला विचारू द्या, जुन्या गोष्टी आम्ही सोडल्यात काय हो? जुन्या गोष्टी आम्ही टाकल्यात काय हो? आम्ही शेजार त्या ठिकाणी भाऊ बहीण राहत असताना सुद्धा आम्ही एकमेकाचा विचारपूस करत नाही, आम्हाला एकमेकाची काळजी नाही. हे जुन्या गोष्टी आम्ही सोडल्यात काय? आम्ही एखाद्या भावाच्या बरोबर चांगल्या गोष्टी बोलतो, समोर चांगल्या गोष्टी बोलतो, आणि जेव्हा तो जातो माघारी त्याच भावाशी निंदा, त्याच भावाचा द्वेष करण्याच्या गोष्टी करतो. आम्ही जुन्या गोष्टी सोडल्यात काय? आम्ही जुन्या गोष्टी सोडलेल्या आहेत काय? कारण प्रिय लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन सांगतं पहिले शमूएल 16:8 मध्ये की मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, पण परमेश्वर अंतःकरण पाहणारा देव आहे, आणि अंतःकरणाच्या द्वारे तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देणार तो देव आहे. कसं आहे आमचं कृत्य? कसे आम्ही वागत आहोत? कशा रीतीनं आमचं जीवन त्या प्रभूच्या समोर आहे? परमेश्वर आमचा न्याय करणारा देव आहे. परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब विचारणारा देव आहे. परमेश्वर म्हटला, नवीन गोष्ट व्हायची आहे ना, मी स्पष्टपणे सांगतो प्रियानो, आज जर तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टीसाठी तुम्ही वाट बघत आहात, नवीन आशीर्वादासाठी वाट पाहत आहात, एक टर्निंग पॉइंटसाठी वाट पाहत आहात, आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो जर मिळाला नाही, तर याचं कारण कुठंतरी आपल्या जीवनामध्ये जुन्या गोष्टी अजून आहेत काय? जुना राग अजून आहे काय? जुनं पाप अजून आहे काय? न क्षमा करायचं हृदय अजून आहे काय? ही पाहण्याची वेळ आहे, ही स्वतःला तपासण्याची वेळ आहे. अजून जुनं माझ्या जीवनामध्ये काय आहे काय? मला आशीर्वाद मिळत नाही, मला डिलिव्हरन्स होत नाही म्हणून लोक मीटिंग मधून मीटिंग, सेवकापासून सेवक, सेविकापासून सेवक, या मीटिंग मधून त्या मीटिंग मध्ये, त्या मीटिंग मधून या मीटिंग मध्ये फिरत राहतात. इथं बरं नाही वाटलं तो काय पाळक चांगलं नाही, तिथं नाही बरं वाटलं ती सेविका चांगली नाही, तिथं बरं नाही वाटलं तो लीडर चांगला नाही. अरे बाबानू, ते चांगले नाहीत, हे चांगले नाहीत म्हणण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये आम्ही तपासूया, कुठं चांगलं माझ्या जीवनामध्ये आहे काय, का वाईट काय लपलेलं आहे काय? जे जुनं असं काय आहे काय की ज्याच्यामुळं तो आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये मोकळा होत नाही आहे, तो आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होत नाही. जुन्या गोष्टी सोडणं किती महत्वाचं आहे, जुन्या गोष्टीचा त्याग करणं किती महत्वाचं आहे. का देवाचं वचन सांगतं, जोपर्यंत जुनी गोष्ट तू सोडणार नाहीस, नवीन गोष्ट तुला पाहता येत नाही. प्रभू म्हटला यशाया 43:19 मध्ये, मी नवीन एक गोष्ट करणार. पुढे काय सांगते वचनामध्ये? पुढे आपण जाऊया, पुढे काय लिहिलेलं आहे? आताच ती उद्भवत आहे. परमेश्वर म्हणताय, जर त्या जुन्या गोष्टी तू सोडशील, तू अपेक्षा करू की महिन्यानं माझ्या जीवनात काम होईल. बघा, माझी प्रार्थना आहे, जेव्हा ऑनलाईन तुम्ही संदेश पाहत आहात, आता जर तुम्ही समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येत आहात, माझी प्रार्थना आहे आत्ताच परमेश्वराचं कार्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळू दे, येशूच्या नावामध्ये ही माझी प्रार्थना आहे. जर आत्ताच परमेश्वर म्हणतोय ती गोष्ट आत्ताच उजवत आहे, आत्ताच ती गोष्ट तू पाचील माझ्या मुला, असं परमेश्वराचं वचन सांगतं. आत्ताच ती गोष्ट पाचील माझ्या मुली, असं परमेश्वराचं वचन सांगतं. पुढे काय लिहिलं वचनामध्ये? तुम्ही ती पाहणार नाही काय? यस, मी अरण्यात सडक करीन. परमेश्वर म्हणतोय मी अरण्यात सडक करीन.
तुमचं जीवन अरण्यासारखं झालेलं आहे काय? अरण्य आम्हाला माहित आहे प्रियानो, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे व्यवस्था नसते, कोणत्याही प्रकारे चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. काटे कुसल्या असतात, वाटा त्या ठिकाणी नसते, कुठं जायचं समजत नाही. कधी कधी अरण्य त्या ठिकाणी वाळवंटासारखं सुद्धा असू शकतं. असा तुमच्या जीवनातील कोणता भाग अरण्यासारखा झाले काय? वाळवंटासारखा झाले काय? तुम्ही बेचैन आहात काय? तुम्ही अस्वस्थ आहात काय? समजत नाही आहे, कळत नाही आहे, मार्ग कसा निघल, अरण्यात कशा गोष्टी होतील, कशाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये गोष्टी घडतील. अरण्यासारखं माझं जीवन झालंय. एक मार्ग जीवनामध्ये मिळावा, एक रस्ता जीवनामध्ये मिळावा म्हणून तुम्ही किती दिवस प्रार्थना कदाचित करत असाल. एक मार्ग जीवनामध्ये सापडावा म्हणून त्या सेवकाकडे, त्या सेविकेकडे, त्या पालकाकडे इकडं तिकडं तुम्ही फक्त फिरत आहात. पण देवाचं वचन सांगतंय, जर तू जुन्या गोष्टी सोडून देशील, परमेश्वर म्हणतोय आत्ताच ऑन दी स्पॉट मी तुझ्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करेन. आमचा देव मनुष्य नव्हे की जो म्हणेल की नंतर 2 वर्षानं 2 महिन्यानं, नाही, आत्ताच. माझ्या प्रियानो, आम्हाला माहित आहे वधस्तंभावरती असलेला त्या ठिकाणी तो चोर, तो दुसऱ्या चोराला म्हणला, अरे खा, तू निंदा करत आहेस, आम्ही आपल्या त्या ठिकाणी चुकीची शिक्षा भोगत आहे, पण तू याने काही केलं नाही. तो म्हणला, प्रभूजी, जेव्हा तुम्ही न्यायानुसार येशीला माझी आठवण करा. ज्यावेळी तुम्ही येशीला असं तो म्हटला, पण तो येशू म्हटला, त्यावेळी नाही माझ्या मुला, आत्ताच तू माझ्या सुखलोकात असशील, आत्ताच तू माझ्या बरोबर असशील. हे परमेश्वर येशू ख्रिस्ताचं वाक्य त्या चोरासारखे आहे, चोरासाठी आहे. आणि तेच परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. तो म्हणतोय, आत्ताच मी कार्य करायला सुरुवात करेन. जेव्हा जुन्या गोष्टी सोडशील, जुनं पाप, जुना स्वभाव, जुना क्षमा न करायचं हृदय सोडशील, त्याग करशील, आत्ताच मी एक नवीन गोष्ट करीन. ती कोणती? मी अरण्यात सडक करीन. एवढे वर्ष तू त्या ठिकाणी एका मार्गाची वाट पाहत आहेस, एका मार्गाची त्या ठिकाणी माझ्या मुली वाट पाहतायस. परमेश्वर म्हणते, मी आत्ताच. हा विश्वास ठेवा देवाच्या वचनावरती की देव आत्ताच तो मार्ग त्या ठिकाणी तयार करेल, आत्ताच मार्ग मोकळे करेल, आत्ताच सर्व गोष्टी करायला सुरुवात करेल. परमेश्वर म्हणते, मी अरण्यात सडक निर्माण करेन, अरण्यात सडक निर्माण करेन. आतापर्यंत तुमच्या ज्ञानानं, बुद्धीनं एखादा मार्ग तुम्हाला सापडला नाही, तुमच्या जीवनातील एखादा प्रश्न सुटला नसेल, एखादा तुमच्या जीवनातील समस्या सुटली नसेल, पण तू जर आज तुम्ही समर्पण करत आहात की प्रभू मी समर्पण करतो, आज माझं जीवन मी तुला देत आहे देवा, मी जुन्या गोष्टी टाकून देतो, जुना स्वभाव टाकून देतो, द्वेष करण्याची वृत्ती, वाईट बोलण्याचा स्वभाव, लबाड करण्याचं कृत्य, फसवण्याचं कृत्य, हे सर्व गोष्टी मी जुनं टाकून देतो देवा. परमेश्वर म्हणत आहे, मी आत्ताच तुझ्या जीवनात अरण्यामध्ये, ज्याने तुमचं जीवन अरण्यासारखं, वाळवंटासारखं झालं होतं, परमेश्वर म्हणतो मी त्या ठिकाणी सडक निर्माण करेन, मी सडक निर्माण करेन. किती लोक हे विश्वास ठेवतात की होय परमेश्वराचं वचन ज्या रीतीनं सांगतं परमेश्वर करू शकतो. किती लोकांचा विश्वास आहे प्रियानो, जे ऑनलाईन तुम्ही पाहतात, किती लोक हे विश्वास ठेवतात की होय परमेश्वर हे करू शकतो, त्याला कोणती गोष्ट अशक्य नाही आहे, कोणती गोष्ट अशक्य नाही, तो करू शकतो. तो परमेश्वर सर्व काही करणारा देव आहे. मत्थय 19:20 प्रमाणे आत्ताच प्रभू म्हणतो मी अरण्यात सडक करीन, आत्ताच मी त्या ठिकाणी मार्ग तयार करीन, आत्ताच मी सुरुवात करीन तुझ्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी ज्या तुला पाहिजे त्याच्या मोकळीकतेसाठी ती मी बंद तोडीन, त्या आजारपणाच्या गोष्टी दूर करीन. आत्ताच वचन सांगतं तानाचा दिवस आत्ताच आहे, आजच आहे, आत्ताच. माझा विश्वास आहे जर एक समर्पणाद्वारे तुम्ही प्रभूच्या समोर येत आहात, आत्ताच या वेळेपासून परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तिचं कार्य सुरुवात करेल. प्रभू म्हणतोय मी अरण्यात सडक निर्माण करीन. पुढे काय लिहिले वचनामध्ये? मरुभूमीत नद्या वाहवीन. परमेश्वर म्हणतोय मरुभूमीत मी नद्या वाहत्या करीन. मरुभूमी म्हणजे काय हो? ज्या ठिकाणी मेलेली जमीन आहे, त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी पिकत नाहीत, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा त्या जमिनीतून आम्ही करू शकत नाही. परमेश्वर म्हणतोय त्या ठिकाणातून मी नद्या वाहत्या करीन,
त्या ठिकाणातून मी नद्या वाहत्या करीन, त्या ठिकाणातून मी नद्या वाहत्या करीन. ज्या ज्या ठिकाणातून तुम्ही अपेक्षा केली नव्हती, इथं हे होऊ शकतं, इथं हे घडू शकतं. आज जर जुन्या गोष्टी त्याग करायला तुम्ही तयार आहे, परमेश्वर तिथूनच त्या ठिकाणी चमत्कार करायला, तिथूनच अद्भुत कृत्य करायला परमेश्वर सुरुवात करेल. परमेश्वर म्हटला, मी मरुभूमीत नद्या वाहत्या करीन, आमच्या जीवनातून नद्या वाहत्या करीन. येशू म्हटला की मी जीवनाचा झरा आहे आणि जो कोण पिईल तो तृप्त होईल आणि त्याच्यातून जीवनाचा झरा वाहत होईल. आम्हाला माहित आहे प्रियानो, एचकेच्या 47व्या अध्यायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी देवाच्या राज्यासनापासून एक नदी त्या ठिकाणी वाहत्याला आम्हाला पाहत आहे. आणि जिथं जिथे नदी गेली तिथं ते जीवन प्राप्त झालं, तिथं त्या ठिकाणी सजीव त्या ठिकाणी गोष्टी झाल्यात, त्या लोकांना आनंद झाला. जर परमेश्वराची इच्छा असेल तुमच्या जीवनासाठी की परमेश्वर तुम्हाला उंच करावं, तर तो करणार. आणि कोणतीही मरुभूमी, कोणत्याही त्या गोष्टीत तुमचं जीवन उन्नत होण्यापासून अडवू शकत नाही. येशू म्हटला, जो माझा विश्वास ठेवते त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहत्या होतील. माझ्या प्रिय लोकांनो, जशी नदी जिथं जिथं गेली जीवन प्राप्त झालं, तुमच्यातून जेव्हा त्या जीवनाच्या नद्या वाहत्या सुरुवात होतील, तुमच्यातून जेव्हा त्या नद्या ठिकाणी वाहायला सुरुवात होईल, माझ्या प्रिय लोकांनो, तुमच्याद्वारे इथं लोकांच्या जीवनामध्ये संजीवनी येईल, इथं लोकांच्या जीवनामध्ये तो आनंद प्राप्त होईल, इथं लोकांच्या जीवनामध्ये शांती प्राप्त होईल, इथं लोकांच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होईल. किती लोकांची इच्छा आहे की होय माझ्याद्वारे हे कार्य व्हावं, माझ्याद्वारे लोकांना जीवन मिळावं, माझ्याद्वारे लोकांना ख्रिस्त मिळावा, माझ्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये मुक्ती यावी. जर आज तुमची इच्छा आहे तर परमेश्वर हे करेल. पण तू कधी? आम्ही जुना स्वभाव सोडला पाहिजे, आम्ही जुनं वागणं सोडलं पाहिजे, आम्ही जुनं कृत्य सोडलं पाहिजे, आम्ही जुनं भांडणं सोडली पाहिजेत, आम्ही जुनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ज्या परमेश्वराच्या विरोधात आहे त्याचा त्याग आम्ही केला पाहिजे. बरीचशी लोक म्हणतात नाही, तो माझ्याशी तसा वागला, ती माझी तशी वागली, मेलो तरी मी तिच्या त्या ठिकाणी मातीला जाणार नाही, तिनं माझ्याकडे यायचं नाही आणि मी तिच्याकडे जाणार नाही. ओ, आम्ही कधी बदलणार? कधी आमचं जीवन आम्ही नवीन करणार? कधी आम्ही त्या जुन्या गोष्टी टाकून देणार? जोपर्यंत टाकून देणार नाही, नवीन गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होणार नाही. नवीन गोष्टीची कधीही आम्ही अपेक्षा करू शकत नाही, नवीन गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. प्रियानो, वचन काय सांगतं आम्ही पाहिलं. मत्तईच्या 6व्या अध्यायामध्ये 34 वचन काय सांगतं? मत्तई याचा 6वा अध्याय आणि 34 वचन. ह्याच तो उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. वचन सांगते उद्याची चिंता करू नका, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. म्हणजे प्यानू, जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या त्याच दिवशी जर आम्ही विसरून जाणार नाही, त्याच गोष्टी जर आम्ही मनात घेऊन राहणार, आमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी आम्ही कसं पाहू शकतो? नवीन गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला येणार नाही, नवीन गोष्टीची आम्ही अपेक्षा करू शकत नाही जोपर्यंत नवीन गोष्ट जर आम्हाला मिळायला पाहिजे. जुन्या गोष्टी आम्ही जोपर्यंत टाकत नाही, जुन्या गोष्टीचा आम्ही त्याग करत नाही प्रियानो. कारण वचनामध्ये काय सांगतं? हे जुन्या गोष्टी करणारे, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करणारे, पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी 2 जनावरांची नावं त्या लोकांना दिलेली आहेत. पहिले 2 पेत्र 2 अध्याय 22 वचनामधून तुम्ही वाचाल, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते लोक कोण आहेत जे जुन्या गोष्टी करत राहतात, जुन्या गोष्टीमध्ये अडकतात, जुना स्वभाव, जुनं कृत्य, जुनं बोलण्यामध्ये अडकलेले आहेत. काय सांगते वचन? 2 पेत्र याचा 2 अध्याय आणि 22 वचन. आपल्या होकारीकडे परतलेले कुत्रे यस, एक पहिलं जनावरांची तुलना त्या लोकांवर केलेली आहे, जे लोक त्या ठिकाणी जुन्या पळत गोष्टी करतात. वचन सांगते ती लोक त्या कुत्री सारखी आहेत, जे आपली घाण ओकते आणि परत ती खायला जाते, परत तिला खाण्याला तो आस्वाद वाटतो, तिला ते चांगलं वाटतं, ओखल्याला तिला चांगलं वाटतं. जर आम्ही त्याच्याकडे पाहायला लागलो तर आम्हाला किळसवाणी वाटतं, आम्हाला ते आवडत नाही, आम्ही घाण म्हणतो, छिथू म्हणतो आम्ही, पण त्या कुत्रीला ते आवडतं. प्रियालो, बरेच आमच्या जीवनामध्ये असं जीवन आहे काय? आम्ही पुन्हा ते जुन्या गोष्टी करत आहोत. तर देवाचं वचन हे आमच्याशी बोलत आहे. आमची तुलना माझ्या प्रियानो त्या ठिकाणी कोणत्याही जनावरांवर नव्हे, तर देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून परमेश्वर आम्हाला बोललेला आहे. पण जुन्याच गोष्टी जर आम्ही करत आहोत, देवाचं वचन या रीतीनं आमच्याशी ते बोलत आहे. पुढे काय सांगते वचन? व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीन
अशी जी खरी मन आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. आज आम्ही पाहतोय प्रियानो की लोकांना वेगवेगळा प्राणी पाळण्याची त्या ठिकाणी छंद असतो. कोण काय पाळतं, कोण जनावर पाळतं, कोण पक्षी पाळतं. बरेचसे लोक डुक्कर सुद्धा पाळतात. स्वच्छ धुतात, त्याला चांगले अंघोळ घालतात, चांगलं त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी काळजी घेतात, चांगलं कधी कधी त्याला चांगलं वस्त्र सुद्धा घालतात. पण तो आम्ही पाहतोय की या डुकराला जर त्या घाणीची सवय आहे, कितीही चांगल्या ठिकाणी आम्ही त्याला ठेवू, चांगल्या AC मध्ये ठेवू, चांगल्या गादीवरती ठेवू, चांगले त्याला वस्त्र नेसू, पण तो पुन्हा तेच घाण खाण्यामध्ये किंवा त्याच घाणीमध्ये लोळण्यासाठी पुन्हा तो तिथे जाणार. प्यानो वचन सांगतं की डुकरासारखी आमची गत नसावी, त्या कुत्रीसारखी आमची गत नसावी की आम्ही जुन्याच गोष्टी करणारे, जुन्या गोष्टी ज्या रीतीनं त्यांना त्या ठिकाणी त्या गोष्टीतून बाहेर काढलं, त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये नको होत्या, पण तो जुन्याच गोष्टी जर ते करत आहेत, म्हणजे प्यानो अशी गत आमची होऊ नये. जर जुन्या गोष्टीमध्ये आम्ही जात आहोत तर आमच्या जीवनामध्ये कधीही परमेश्वराचा आशीर्वाद आम्ही पाहू शकत नाही, परमेश्वर चमत्कार आम्ही पाहू शकत नाही. कारण मार्कच्या जर 11व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल प्रियानो, तर त्याकडे बर्थमय एक आंधळा व्यक्ती आहे आणि तिथं लिहिलेलं आहे की तो यरीहो या ठिकाणी होता आणि मग त्याला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जात आहे त्याला समजलं, मग त्याच्या जीवनामध्ये तो चमत्कार कसा जायला. मार्क याचा 11वा अध्याय त्या वचनामध्ये काय सांगतंय, मार्क याचा 10वा अध्याय आणि वचन काय सांगताय मी वाचूया. मार्क याचा 10वा अध्याय 50 वचन. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. माझ्या प्रियानं वचन सांगते की त्यानं वस्त्र टाकलं. त्याच्या अदुकरची जर तुम्ही वचन वाचाल, अदुकर त्याचं वचन काय सांगतो, यरीहोच्या ठिकाणी बसलेला होता आणि त्यानं ऐकलं की येशू या ठिकाणातून जात आहे. काय सांगते वचन आम्ही वाचूया. नंतर ते यरीहोस आले. नंतर ते यरीहोस आले म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि येशू ख्रिस्त यरीहोस त्या ठिकाणी ते आलेत. पुढे काय सांगते वचन. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतिमेय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. वचन सांगते प्रियानो की त्या ठिकाणी बारतिमेयच्या विषयी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आहे मार्कच्या 10व्या अध्यायामध्ये. आणि त्या ठिकाणी वचन सांगते तो बसलेला होता आणि त्याचं नित्य काम होतं पैसे मागायचं, भीक मागायची आणि नेहमी तो करायचा. त्याच्या अदुकर त्याचे वडील करायचे आणि तो सुद्धा तेच करत होता प्रियानो. आणि यरीहो या ठिकाणी तो बसला होता. यरीहो म्हणजे काय प्रियानो, यरीहो एक ठिकाणी युद्धाचं ठिकाण, यरीहो एक शापाचं ठिकाण, ज्या रीतीनं यहोशुवानं शाप दिला होता, त्या नगराला शाप दिला होता, ते शापाचं ठिकाण त्या ठिकाणी होतं. आणि बारतिमेय त्या ठिकाणी बसलेला होता. कदाचित अशा पार्श्वभूमी तुम्ही आलेला असाल, त्या ठिकाणी एक अंधकारमय जीवन असेल, अशी पार्श्वभूमी असेल की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आनंद, शांती, आशीर्वादाचा अनुभव नसेल. माझ्या जीवनामध्ये मी अशा पार्श्वभूमीतून आलो की जिथं कोणत्याही प्रकारचे कल्याणाच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहण्यास नव्हत्या, आनंदाच्या गोष्टी पाहण्यास नव्हत्या, परंतु प्रभूनं त्या गोष्टीतून मला बाहेर काढून आज प्रभू तो आनंद, ती शांती आणि कल्याणाच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत. माझ्या प्रियानो बारतिमेयचं जीवन त्या रीतीने होतं. वचन सांगते येशू ख्रिस्त जात होता आणि त्यानं त्या ठिकाणी पाहिलं, ऐकलं, कारण त्याला त्या ठिकाणी दिसत नव्हतं. लोकांचा गोंधळ चालाय, आरडाओरडी चाललेला आहे. आणि मग त्याने एखाद्याला विचारलं असेल, अरे एवढा गोंधळ का गे. त्याच्या मनात आला असेल आता चांगला इन्कम होणार, जास्त लोक जात आहेत, आज पैसे जास्त मिळणार. पण तू त्यानं ऐकलं की इथून कोण जात आहे. पुढे काय लिहिलं वचनामध्ये मी वाचूया. पुढे काय सांगतंय. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र, माझ्या येशू माझ्यावर दया करा. आता प्रियानो वचन सांगते की त्यानं ऐकलं की येशू ख्रिस्त या वाटेतून जात आहे, नासरेतकर येशू या ठिकाणातून जात आहे. आणि वचन सांगते माझ्या प्रियानो त्या ठिकाणी की जेव्हा येशू त्या ठिकाणी जाते त्याला समजलं, त्यानं आवाज दिला, मोठ्यानं ओरडला, येशू दावीदाचा पुत्र माझ्यावर दया करा, येशू माझ्यावर दया करा. आणि वचन सांगते काही लोकांनी त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. आज तुमचं मन तुम्हाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत आहे काय येशूला भेटण्यासाठी? आज काही लोक तुम्हाला गप करत आहेत काय येशूला भेटण्यासाठी? जर देवाची दया, येशूची दया तुमच्यावरती व्हावी तर माझ्या प्रिय लोकांनो ही गप्प बसण्याची वेळ नव्हे. तुमचं मन सांगत असेल नको ते पाप सोडू नको, नको ते पाप टाकू नको, पण तू गप बसण्याची वेळ नाही. तुमच्या मनाचं ऐकू नका. पवित्र आत्मा ते वचन जर तुमच्याशी बोलत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ते जो सांगत आहे त्याच्याकडे कान द्या. त्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आहात त्या आपल्या जीवनामध्ये अवलंबून करा. आणि बारतिमेयनं तेच केलं. लोक म्हणले
गप बस. नाही, वचन सांगते तो अधिकच जोरात ओरडला की येशू दावीद पुत्र माझ्या दया करा. अधिक जोरात ओरडला प्रियानो. आणि वचन सांगते येशू थांबला आणि येशू म्हटला त्याला इकडे बोलवा, त्याला इकडे बोलवा, त्याला इकडे बोलवा. आणि वचनामध्ये सांगते की जी लोक त्याला गप्प बस गप्प बस गप्प बस म्हणत होती तीच लोक म्हणाली उठ तुला येशू बोलवत आहे, उठ तुला येशू बोलवत आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा येशू आमच्यासाठी थांबेल आणि आमचं नाव घेईल, आम्हाला तो हाक मारेल, त्या मुलाला घेऊन आम्हाला आशीर्वाद करायचा आहे. जे आमचे विरोधक सुद्धा तरी काही आमचे मित्र बनतील, आमचे विरोधक सुद्धा आम्हाला सहाय्य करणारे होतील, आमचे विरोधक सुद्धा आमच्यावर सम्मेट करणारे होतील. वचन सांगते बार्थमे उठायच्या अगोदर 50 वचनामध्ये लिहिलंय त्यानं आपले वस्त्र टाकले. पुन्हा आम्ही 50 वचन वाचूया. मार्कचा 10वा अध्याय आणि 50 वचन. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. तेव्हा त्याने आपले वस्त्र टाकले. हा भिकारी व्यक्ती कसले वस्त्र असतील व फाटल्याले, मळल्याले, घाण झालेले. माझ्यापर्यंत त्याची ओळख ती होती. लोक त्या एरियोमध्ये त्याला ओळखत होते हा भिकारी बार्थमय आहे हो, भिकारी म्हणून लोक त्याला ओळखत होते. ती कपडे त्याची ओळख होती, पोलिसाचा ड्रेस जसा त्याची ओळख असते, डॉक्टरचा ड्रेस त्याच्या जशी ओळख असते, त्याचा युनिफॉर्म जशी ओळख असते, एखाद्या आर्मीच्या व्यक्तीची त्याच रीतीने त्याची ओळख ही कपडे होते. ते घाणेरडे कपडे, मलिन झालेले कपडे, फाटलेले कपडे. वचन सांगते प्रियानो त्याच ठिकाणी त्यांनी ते कपडे टाकले. त्याची ती जुन्या आयडेंटिटी टाकून दिली, जुन्या गोष्टी त्यानं टाकून दिल्या, जुन्या ओळख त्यानं टाकून दिल्या. का त्याचा विश्वास होता आज जर मी येशूकडे जात आहे मला नवीन गोष्टी मिळणार, मला नवीन गोष्टी प्राप्त होणार. या विश्वासानं तो आला. आज तुम्ही प्रभूकडे येत आहात, जुन्या गोष्टी टाकायला तयार आहात काय? जुना राग टाकायला तयार आहात काय? जुना द्वेष टाकायला तयार आहात काय? जुना निंदा टाकायला तुम्ही तयार आहात का? जर आहात तर परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तो चमत्कार करायला तयार आहे. वचन सांगतं त्यानं आपले वस्त्र टाकले. पुढे काय लिहिले वचनामध्ये? पुढे आम्ही जाऊया. 51 वचन काय सांगता मी पाहूया. येशू त्याला म्हणाला, यस, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? होय. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला मला दृष्टी प्राप्त व्हावी. वचन सांगते येशू म्हटला बार्थीमय काय पाहिजे बाबा तुला? कुठल्या गोष्टीची अपेक्षा आहे? बार्थीमयला प्रभू मला दृष्टी पाहिजे आहे, पुन्हा मला दृष्टी होऊ दे, मला दिसायला लागू दे, मला दृष्टी होऊ दे प्रभू. वचन सांगते येशू म्हटला जा तुझ्या विश्वासाच्या द्वारे तुला प्राप्त झालंय. माझ्या प्रियानो त्याला तो आशीर्वाद मिळाला, त्याला दृष्टी आली. आता लोकांची त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. लोक जे पहिला म्हणते त्या भिकारी बार्थमय आहे, आंधळा बार्थमय आहे, आता लोक म्हणायला लागलेत याला दृष्टी प्राप्त झालेला हा बार्थमय आहे. आणि वचन सांगते शेवटला की येशूच्या मागे तो गेला. आता लोक म्हणायला लागलीत अरे शिष्यांमध्ये एक असलेला बार्थमय, येशूचा शिष्य बार्थमय, येशूच्या चांगुलपणाविषयी सांगलेला बार्थमय, येशूच्या प्रीतीविषयी सांगलेला बार्थमय, जे आयडेंटिटी येशू ख्रिस्तानं बदलून टाकली. तुमची आयडेंटिटी तुमच्या लोकांमध्ये काय आहे? तुमची आयडेंटिटी चर्चमध्ये काय आहे? तुमची आयडेंटिटी तुमच्या समाजामध्ये काय आहे? कदाचित वाईट असू शकते. वाईट हा व्यक्ती आहे, वाईट करणारा, वाईट बोलणारा, भांडणारा व्यक्ती आहे. आज जर तुम्ही माझ्या प्रिय लोकांनो त्या वाईट गोष्टी टाकायला जर तयार आहात, जुन्या गोष्टी टाकायला जर तयार आहात, माझ्या प्रियांनो तुमची आयडेंटिटी परमेश्वर बदलेल. त्या रीतीने बार्थमयची आयडेंटिटी बदलली, बार्थमयची ओळख परमेश्वराने बदलली तर तुमची ओळख बदलेल. तुमची ओळख बदलेल. तुमची ती जुनी ओळख राहू देणार नाही. घाणेरडा व्यक्ती, पापमय जीवन जगणारा व्यक्ती तो राहू देणार नाही. तुमची ओळख तो बदलेल. तुम्हाला त्या ठिकाणी एक नवीन ओळख तो देईल. प्रियानो आज आहे काय त्या समर्पणाच्या द्वारे तुम्ही प्रभूकडे याल की होय प्रभू मी समर्पण करतो. जसं बार्थमयनं आपल्या जुन्या गोष्टी टाकून दिल्या, मी जुन्या गोष्टी टाकून देतो देवा. मी जुन्या गोष्टीचा त्याग करतो. मी आता मागे तरी काही पाहत बसणार नाही, मी पुढे जाणार देवा. मी माझं लक्ष तुझ्याकडे लावणार, मी तुझ्या पाचानाकडे लक्ष लावणार. जे उच्च गोष्टी मला तू दिलेस त्याच्याकडे मी लक्ष लावणार. वचनामध्ये काय सांगते? फिलिप याचा 3रा अध्याय आणि 13 वचन काय सांगते? फिलिप याचा 3रा अध्याय आणि 13 वचन. बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कयात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून. वचन सांगते की पौलाचे त्या ठिकाणी एक साक्ष आहे. मी मागील गोष्टी टाकून दिला, जुना त्या ठिकाणी शोध होता त्याला सोडले मी. आता रागिष्ट, गर्वानं भरलेला, पुशारकी मारणारा, द्वेष करणारा, दया न ठेवणारा, क्षमा न करणारा हा पौल, हा शोध होता, मी त्याला टाकून दिले. आता मी नवीन गोष्ट आणि मी पुढील गोष्टीकडे लक्ष लावत आहे.
आज किती लोक आहेत ते म्हणतील होय मी जुन्या गोष्टीकडे नाही, मी पुन्हा समोरच्या गोष्टीकडे पुढील गोष्टीकडे मी लक्ष लावत आहे. परमेश्वर पुढं माझ्यासाठी चांगलं ठेवलेलं आहे, उत्तम ठेवलेलं आहे, त्याच्याकडे माझं लक्ष आहे, ते वधस्तंभाकडे माझं लक्ष आहे, मागील गोष्टीकडे नव्हे, मागील गोष्टीकडे नव्हे. माझ्या प्रिय लोकांनो, पौल म्हणते माझा जुना मी टाकून दिला त्या शोलाला, रागानं भरलेला, द्वेषानं भरलेला, लोकांचा घात करणारा तो शोला तर नाही, तो जुना गेलेला आहे, नवीन मी आहे. मी माझं लक्ष पुढील गोष्टीकडे लावलेलं आहे. 14 वचनामध्ये काय सांगते वचन? ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील प्राचारण आहे त्या संबंधाने बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवर कुणीकडे मी धावतो, हेच एक माझे काम. माझ्या प्रियान तो म्हणतोय की ख्रिस्त येशूमध्ये उच्च पाचारण या संबंधाने बक्षीस मिळण्यासाठी मी धावत आहे. आम्हाला जर धावायचं आहे, ते बक्षीस जर आम्हाला मिळायला पाहिजे तर आम्ही पुढं पाहून धावावं, मागं पाहून नाही, माग्या गोष्टीकडे नव्हे. जर मागं पाहून आम्ही धावत आहोत कधीच आम्ही रेस कंप्लीट करू शकत नाही, आम्ही त्या ठिकाणी पराजित हो. पण जेव्हा आम्ही पुढं पाहून जाईल प्रियानो, पुढं लक्ष देईल त्या पाचारणाकडं, त्या वधस्तंभाकडं, जो पिता त्या ठिकाणी उभारलेला आहे आम्हाला वेलकम करण्यासाठी, त्याच्याकडे लक्ष देऊन आम्ही जाईल प्रियानो. वचन सांगते की परमेश्वर ते बक्षीस आम्हाला देईल. पौलची साक्ष आहे, ते बक्षीस मिळण्यासाठी मी धावत आहे, मागील गोष्टीकडे नव्हे, पुढील गोष्टीकडे मी लक्ष लावत आहे. किती लोक आहेत ते आज त्या ठिकाणी कबूल करतील की होय मी मागील गोष्टीकडे आजपासून मी त्या गोष्टी सोडतो, मी पुढे लक्ष देईन. बाळक साहेब, मी पुढे लक्ष देईन, मी पुढं जावत जाईन, मी पुढं जाईन, मला वरील पाचारणाकडे माझं लक्ष आहे, मला बक्षीस ते मिळवायचं आहे, मी पुढे जातो, मी त्या गोष्टीचा त्याग करतो. किती लोक आहेत हे समर्पण त्या ठिकाणी करतील. जर तुम्ही समर्पण करत आहात, देवाचं वचन तुमच्यासाठी आहे. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं? हे वचन तुमच्यासाठी आहे. जर जुन्या गोष्टी आज सोडायला तयार आहात, जुन्या गोष्टी त्याग करायचा तयार आहात आणि पुढील पाचारणाकडे तुम्ही धावत आहात, बक्षीस मिळण्यासाठी धावत आहात, काय सांगते 2 कोरिंथ 5वा अध्याय 17 वचन? म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आज जर तुमचा विश्वास आहे तर परमेश्वर म्हणते जुनं ते होऊन गेलं, मी नवीन करत आहे. ख्रिस्तामध्ये जो आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जर या ठिकाणी जे लोक मला ऐकत आहेत ते म्हणतात की होय मी जुनं टाकून दिलेलं आहे, जर तुम्ही म्हणत आहात, परमेश्वर म्हणते माझ्या मुला तू नवीन आहेस, माझ्या मुली तू नवीन आहेत. किती लोकांना नवीन बनायचं आहे, जे माझा आवाज ऐकत आहेत, किती लोकांना नवीन बनायचं आहे. ओ मी नवीन व्यक्ती, मी आता शिव्या देणारा नव्हे, मी व्यसन करणारा नव्हे, मी भांडण करणारा नव्हे, मी कोणतेही वाईट कृत्य करणार नव्हे, आता मी नवीन होणार आहे, मी नवीन स्त्री होणार आहे. मी त्या ठिकाणी क्षमा न करणारी नव्हे, मी द्वेष साडी करणारी नव्हे, मी नवीन होणार आहे. हालेलुया. किती लोक म्हणतील होय मी आज समर्पण करतो कारण मी ख्रिस्ताच्या ठायी आहे आणि मी नवीन उत्पत्ती आहे, मी नवीन आहे, मी जुना नाही, मी नवीन आहे. जर आज या पश्चातापावर तुम्ही जर समोर येत आहात, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तो आशीर्वाद मोकळा करेल. जर जुन्या गोष्टी टाकायला तुम्ही तयार आहात, जुन्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी तयार आहात, तर परमेश्वर नक्कीच नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुरू करेल. यशाया 43:19 प्रमाणे या मी प्रार्थना करूया. पित्या, मी तुला धन्यवाद देतो सुंदर अशा वेळेसाठी. आणि आज तू आमच्याशी बोललेला आहेस की जुन्या गोष्टी टाकून द्या, जुन्या गोष्टीचा त्याग करा. पित्या, ज्यानी आज कबूल केलेला आहे, जुना राग, जुना द्वेष, चहाडी, मत्सर, व्यसनाच्या गोष्टी, व्यभिचाराच्या गोष्टी, जार कर्माच्या गोष्टी, लबाडीच्या गोष्टी, ज्या जुन्या गोष्टी टाकायला जे लोक तयार आहेत, माझी प्रार्थना आहे देवा, आज या वेळेपासून नव्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होऊ द्यात येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. त्या नवीन गोष्ट मोकळी दे येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. सर्व गोष्टीमध्ये ती मोकळीकता त्यांना प्राप्त होऊ दे येशूच्या नावात. ओ दुष्टाचं कार्य मी तोडतो येशूच्या नावामध्ये. शैतानच्या योजना त्याच्या विरोधातल्या मी नष्ट करतो येशूच्या नावात. जे आज समर्पण करताय देवा, त्यांची प्रार्थना तू ऐक. आणि प्रभू, ज्या गोष्टीमध्ये त्यांना परमेश्वर त्या मार्ग पाहिजे तो मार्ग मिळू दे. ज्या गोष्टीमध्ये परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी प्रभू नदी वाहती झाली पाहिजे, जीवनाची नदी, ती जीवनाची नदी वाहती होऊ दे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तू करणार पित्या, तू करणारा मी विश्वास ठेवतो. कारण परमेश्वर तू म्हटलास जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवीन उत्पत्ती आहे.
दुसरे करीन 5:17 प्रमाणे देवा. आणि विश्वास ठेवते लोक जे लोक समर्पण करतायत ते नवीन उत्पत्ती आहे देवा. तो आशीर्वाद, तो परमेश्वरी दया, कृपा त्यांना प्राप्त होणार. हे लोक साक्ष देतील की होय, प्रभूने माझ्या जीवनामध्ये नवीन केलेलं आहे. मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रभू ज्या रीतीनं बारथेमीची आठवण केलीस, या लोकांची आठवण कर पित्या, आणि चमत्कारच्या जीवनामध्ये तू कर. धन्यवाद आमची प्रार्थना तू ऐकल्याबद्दल. सर्व आदर सर्व महिमा तुला देतो पित्या. इर्म्या 33:3 मध्ये म्हटलास की मला हाक मारची उत्तर देईन. मग 7:7 म्हणतास मागा म्हणजे मिळेल. मागितले दिलंस. धन्यवाद. प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. प्रभूला मी धन्यवाद देतो. जर आज तुम्ही समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर आलेला आहात तर प्रियानो, नवीन गोष्ट सुरुवात झाल्या. विश्वास धरा. तुम्ही साक्ष सांगशीला की होय, या गोष्टीमध्ये मला नवीन पायाचं होतं आणि प्रभूने माझ्या जीवनामध्ये नवीन केलं. तुम्ही नक्कीच नवीन त्या गोष्टी पाहणार. जर तुम्हाला संदेश आवडला असेल, इतरांपर्यंत तुम्ही पोचवा. ज्यांना नवीन बनायची आवश्यकता आहे त्या प्रत्येकापर्यंत हा संदेश पोचवा आणि देवाचं गौरव त्याच्याद्वारे होऊ दे. प्रभूला मी धन्यवाद देतो. प्रेज लॉर्ड. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड.